दररोज सकाळी शाळेची घंटा वाजते आणि भारतातली 20 कोटींपेक्षा जास्त मुलं शाळेमध्ये उत्साहानं पाऊल ठेवतात। ती शाळेत येतात ज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासाठी, स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी आणि जगणं समृद्ध बनवण्यासाठी। याचबरोबर शालेय शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास साधत मोठेपणी समाजाच्या हितासाठी सुद्धा काम करावं असा आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची शैक्षणिक धोरणं आणि अनेक अहवाल हे मांडत आले की शालेय शिक्षणाद्वारे लोकशाहीला अनुकूल असे जबाबदार नागरिक घडवता आले पाहिजेत। लोकशाही ही फक्त राज्यकारभार करण्याची पद्धत नाहीये, तर ती जगण्याचीच एक पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ही लोकशाही मूल्य आत्मसात करावीत असं कोठारी आयोग, NCF 2005 आणि राईट टू एज्युकेशन ऍक्ट या सर्वांनी जोरकसपणे सांगितलंय। अशी उदात्त धोरणं असून सुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर अजून खूप काम करण्याची आवश्यकता आहे आणि याच हेतूनं शासनाबाहेरच्या अनेक व्यक्ती आणि संस्था शासनाला मदत करतायत। या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या शांतीलाल मुथा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं शालेय शिक्षणात राबवता येईल असा मूल्यवर्धन हा उपक्रम आखला। या संस्थेचे संस्थापक श्री शांतीलाल मुथा हे गेल्या 3 दशकांपेक्षा जास्त काळ सामाजिक सुधारणा, पुनर्वसन आणि शालेय शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत। संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातल्या आतापर्यंतच्या कामाचा परमोच्च बिंदू म्हणून मूल्यवर्धन या उपक्रमाकडे बघता येईल। मूल्यवर्धन उपक्रमामध्ये मूल्य संवर्धन आणि गुणवत्ता संवर्धन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत। मूल्यवर्धनचं आजचं रूप हे गेल्या 7 वर्षांच्या अथक प्रयत्नांचं फळ आहे। 2009 साली हा प्रवास सुरू झाला आणि याच वडावर कोण राहतंय? माकड। माकड राहतंय, याचं नाव आहे बंटी माकड। मूल्य ही शिकवून किंवा लादून येत नसतात, तर शाळेच्या वातावरणातच ती रुजलेली असली पाहिजेत हे लक्षात ठेवून मूल्यवर्धन हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला गेला। आम्ही अनेक वर्षाच्या अनुभवानंतर शेवटी एक कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, एक भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या पानावरती प्रिॲम्बलमध्ये दिलेल्या व्हॅल्यूज भारताच्या नागरिकांच्या मध्ये रुजवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो। राज्यघटनेतल्या या मूल्यांची जपणूक करण्याच्या दृष्टीनं मूल्यवर्धनच्या कृती आखल्या गेल्या, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला गेला। स्वजाणीव, स्वव्यवस्थापन, जबाबदारीनं निर्णय घेणं, प्रामाणिकपणा, चिकित्सक आणि सर्जनशील विचार, संवेदनशीलता, सहकार्य, विविधतेचा आदर, मानवी प्रतिष्ठा, सामाजिक जाणीव आणि समाजाच्या उन्नतीसाठी कृतीपूर्ण योगदान। काय पाठाचं नाव आपल्या? शेतात राबतो, धान्य पिकवतो, कष्ट करतो, सांगावं 2009 साली बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या परवानगीने जिल्हा परिषदेच्या 500 शाळांच्या मध्ये 35,000 मुलांच्या बरोबर प्रत्येक इयत्तेला रोज एक पिरियड व्हॅल्यू एज्युकेशनचा मूल्यवर्धन नावाचा प्रोग्राम तयार केला आणि तो द्यायचा आम्ही ठरवलं। चॅलेंजिंग जॉब आपण म्हणलो तशी तर भौगोलिक परिस्थिती सगळी सारखी नाही। कुठल्या शाळा रस्त्यावर आहेत, कुठल्या इंटरियल आहेत। एकदम इंटरियलला म्हणजे तिथं वाहन व्यवस्था पण नाही, म्हणजे त्या जर एस टी पकडायची असेल तर मेन रोडला यायचं आणि एस टी पकडायची 4-5 किलोमीटर चालत। आणि त्याच्यापेक्षा एक शाळा आहे तर तिथं होडीशिवाय पर्याय नाही। संपूर्ण भारतातल्या मुलांपर्यंत मूल्यवर्धन पोहोचवणं हा संस्थेचा मूळ हेतू आहे। त्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये सुरू केलेला हा पायलट प्रोजेक्ट सुद्धा आव्हानात्मक होता। हा महत्त्वाकांक्षी प्रयोग यशस्वी होण्यासाठी झटून काम करणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता होती
यासाठी शांतीलाल मुथा यांनी स्वतःच्या खर्चानं स्थानिक शिक्षक कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. या शिक्षकांनी डीएडची पदवी प्राप्त केलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील जवळपास निम्मी संख्या स्त्रियांची आहे. मूल्यवर्धनचे शिक्षक म्हणून काम सुरू करण्याआधी या शिक्षकांचं पुण्यामध्ये सखोल असं प्रशिक्षण घेण्यात आलं. याचबरोबर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचं मूल्यमापन करण्यासाठी एक अतिशय कार्यक्षम व्यवस्थापन पद्धत उभी करण्यात आली आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही दिली गेली. या उपक्रमाचं वेगळेपण असं की मूल्य शिक्षण हे बालकेंद्री आणि रचनावादी दृष्टिकोनातून दिलं जातं आणि इथल्या शिक्षकांची भूमिका ही मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सहाय्यकाची किंवा फॅसिलिटेटरची असते. जोडी चर्चा, गटचर्चा अशा सहयोगी रचनांचा वापर करून मुलं दिलेल्या विषयावर विचार करतात, एकमेकांशी चर्चा करतात आणि संपूर्ण वर्गासमोर आपलं मत व्यक्त करतात. चुकताना वाटेत साप दिसला तर वाटेत साप दिसल्यानंतर प्रत्येक जण काय काय करतं ते बघूया. क्रिश काय करत असेल रे? काय बघत होता? साप कुठे जातो ते बघत होता. एका शाळेमध्ये एक मुलगी एक विशिष्ट जातीची होती त्यामुळं ती मुलगी सेपरेट बसत होती आणि मूल्यवर्धन शिक्षकांनी सांगितलं की ती पण तुमच्यासारखीच आहे का नाही, तिला पण हात आहेत, तिला पण पाय आहेत, तिला पण डोळे आहेत. ह्या सांगितल्यानंतर मग ती मुलगी त्याच्यामध्ये मिक्स झाली आणि 1 महिन्यानंतर इतकी मिक्स झाली की ती परत अशी सेपरेट कधीच बसली नाही. जी खेळ आपण घेत असतो वेगवेगळे, आता जसं की आपण इतर खेळ असतात त्याच्यात हार जीत वगैरे असते, परंतु या ठिकाणी आपल्याला हार जीत वगैरे अजिबात नसतं. याच्यामध्ये सर्वजण जिंकत असतात ही एक भावना सर्वांच्या मनामध्ये चांगली रुजली जाते आणि प्रत्येकाला त्या खेळाचा आनंद पण घेता येतो आणि त्यामुळे मुलं मनापासून या वर्गात सहभागी होत असतात. शांततेच्या बाबतीत, शिस्तीच्या बाबतीत मूल्यवर्धन हा उपक्रम खूपच उत्कृष्ट आहे आणि तो त्यांच्या जीवनामध्ये फलदायी करण्याचा प्रयत्न करतो. हे जे उद्दिष्ट आहे, शांततेचा संदेश खूपच महत्त्वाचा आहे. आजही वर्गात गेलं कुठल्याही बी आपण काहीच न बोलता जाऊन उभा राहिलं, त्यांची गडबड बंद होत नाही, आपल्याला पाहूनसुद्धा बंद होत नाही. पण ज्यावेळेस हात वर केल्यानंतर काही सेकंदामध्ये ते पूर्ण वर्ग शांत होतो. मी एक ऊसतोड कामगार आहे. मी 6 महिने ऊस तोडायला जातो. 6 महिने इथं शेती असते. मी ज्यावेळेस ऊस तोडायला जातो त्यावेळेस माझ्या आई आणि वडिलांकडे मुली इथं असतात. मला हे तुमचं शिक्षण प्रत्येक गोष्टीतलंच आवडलं की जे आम्ही जे शिकवायचं आम्हाला टाईम मिळत नाही हे कामाविषयी, ही सरांनी मॅडमनी ही लक्ष दिलं. मूल्यवर्धनाविषयी जी माहिती दिली विद्यार्थ्यांना ही ते आम्हाला शिकायला लागले. पहिली गोष्ट म्हणजे ते दाखवत नाहीत की आम्ही तुम्हाला शिकवायला आलेलो आहोत. त्यांना ओढून ताणून त्यांच्यावर लादण्यापेक्षा हे हसत खेळत त्यांच्यामध्ये जर रुजवलं गेलं तर जास्त परिणामकारक, जास्त दिवस टिकणारं आणि त्यांनी आनंदाने ॲक्सेप्ट केलेलं असतं ना हे म्हणजे हे मूल्य वगैरे, तर ते जीवनामध्ये ते उपयोगी पण पडतात आणि व्यवहारामध्ये ते वापरतात पण, नुसतं समजून घेऊन सोडून देत नाहीत. आरोग्याच्या चांगल्या सवयी कोणत्या आहेत त्या तुम्ही काय करायच्या, शोधायच्या मनामध्ये. समजलं? आता तुम्ही विचार करायचा. हात पाय धुतले, दात घासणे, आंघोळ करणे, आंघोळ करलं ना चहा पिणे, किसन ते विचारणे, चहा पिणे आणि मग आहे ना गणवेश ते घालणे आणि गणवेश नीट घातला ना मग आहे ना शाळेत येणे.
मी आधी तंबाखू खात होते, मग मूल्यवर्धनच्या कल्पना मॅडमनी मग ते सांगितलं तंबाखू खाऊ नको, सोडून दे, त्याने रोग होते, म्हणून त्यांचं ऐकलं, सोडून दिलं तंबाखू आणि शिक्षणाकडे चांगलं लक्ष द्यायला लागले. मग शिकले मी. त्या मुलांच्यामध्ये झालेला बदल, गावामध्ये झालेला बदल, लोकांच्या कुटुंबामध्ये दिसत असलेला बदल हा निश्चितपणे पाटोदा आणि आष्टीमध्ये वेगळ्या पद्धतीनं आम्हाला जाणून येतो. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि शासकीय अधिकारी अशा सगळ्यांनीच मूल्यवर्धन उपक्रम आनंदानं स्वीकारला. या उपक्रमाचा देशपातळीवर विस्तार होण्याच्या दृष्टीनं संस्थेनं NCERT या भारतातल्या सर्वोच्च शासकीय शिक्षण संस्थेला बीड जिल्ह्यातल्या कामाचं मूल्यमापन करण्याची विनंती केली. ह्या सगळ्या गोष्टीचा NCERTने रिसर्च केला, फील्डवरती गेले, विद्यार्थ्यांना भेटले, शिक्षकांना भेटले, पालकांना भेटले, गव्हर्नमेंटच्या लोकांना भेटले, त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला. NCERTनं ज्या सूचना केल्या होत्या त्यांचा अंतर्भाव केल्यानंतर जागतिक पातळीवरच्या 2 संस्थांकडून मूल्यवर्धनचं पुन्हा एकदा मूल्यमापन केलं गेलं. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने बीड जिल्ह्यामध्ये जाऊन या संपूर्ण कार्यक्रमाचे आमचे कागदपत्र पाहून आणि कार्यक्रमाचं सिलेबस पाहून, योजना पाहून त्यांनी इम्पॅक्ट असेसमेंट केलं, त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला. नंतर आम्ही अमेरिकेच्या ओरेगॉन युनिव्हर्सिटीमधल्या एका रिसर्चरला सांगितलं की तुम्ही याचा येऊन इम्पॅक्ट असेसमेंट करा. त्यांनी या ठिकाणी येऊन बीड जिल्ह्यात जाऊन पूर्णपणे इम्पॅक्ट असेसमेंट केलं. अशा अनेक अहवालांच्या अभ्यासामधून मूल्यवर्धनमध्ये सातत्यानं सुधारणा केल्या गेल्या. या सगळ्या प्रक्रियेमधून केलेला मूल्यवर्धन उपक्रम आज सशक्त पायावर उभा असलेला बळकट उपक्रम बनला आहे. मूल्यवर्धनच्या या शिक्षण पद्धतीमुळं हा उपक्रम साहजिकच NCF 2005 आणि राईट टू एज्युकेशन ॲक्ट यांना अभिप्रेत असलेला बालकेंद्री आणि आनंददायी उपक्रम ठरतो आहे. आत्ता 2015 मध्ये आम्ही मूल्यवर्धनचं एक अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने फ्रेमवर्क तयार केलं आणि हे फ्रेमवर्क हे 100% प्रत्येक राज्याच्या एज्युकेशनल सिस्टीमला ते पूर्णपणे वापरता येऊ शकेल अशा पद्धतीचं हे फ्रेमवर्क आम्ही तयार केलं. गोवा राज्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आपल्या शाळांसाठी आता मूल्यवर्धनचा स्वीकार करतायत. मुळात ज्याची गरज होती अशा प्रकारचा उपक्रम असल्यामुळे गोव्यामध्ये तर तो यशस्वी होईलच. सर्वदूर हा प्रयोग नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्याच्यामुळे भारतातल्या विद्याभारतीच्या 13,000 शाळांमधल्या मुलांना, पालकांना आणि पर्यायाने समाजाला याचा फायदा मिळेल. So the Mulyavardhan program that way takes care of national values, of social values, of emotional values and even religious values. It doesn't matter what religion it is. And I'm sure that even in Goa such a program would work very well. शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या या अथक प्रयत्नांना मिळालेलं आणखी एक मोठं यश. महाराष्ट्र शासनानं मूल्यवर्धन हा उपक्रम संपूर्ण राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये राबवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. SCERT या शासनाच्या शैक्षणिक संस्थेनं या उपक्रमाचा बारकाईने अभ्यास केला आणि आता पहिल्या टप्प्यात मूल्यवर्धन महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 34 क्लस्टर्समध्ये राबवला जातो. म्हणजेच मूल्यवर्धन हा आता महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम झाला आहे आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन शासनाला संपूर्ण सहकार्य करत आहे. या अंमलबजावणी यंत्रणेचा प्रमुख म्हणून या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की ही यंत्रणा चांगल्या पद्धतीनं राबवून या संपूर्ण मूल्यवर्धनाची किंवा मूल्याधिष्ठित शिक्षणाची एक चांगल्या पद्धतीनं रुजवात कशी करता येईल आणि प्रत्येक मूल ज्याप्रमाणे सक्षम व्हावं, अप्रगत मूल राहू नये, अशाच पद्धतीनं हे मूल्याधिष्ठित शिक्षण कसे होईल आणि मूल्यवर्धित महाराष्ट्र कसा होईल यासाठी जोरदार प्रयत्न करूया. खऱ्या अर्थानं विद्यार्थी जसा ज्ञानी होणं आवश्यक आहे
तंत्रज्ञानी होणं आवश्यक आहे, तितकंच महत्त्वाचं किंबहुना काकणभर अधिक महत्त्वाचं हे आहे की त्याच्या वर्तनातनं मूल्यांचं प्रतिबिंब यावं, त्याच्या वर्तनातनं सकारात्मक मूल्यांचं अनुसरण व्हावं. तेव्हा खऱ्या अर्थानं एक नवी पिढी निर्माणाचं, एक देश घडवण्याचं भाग्य आम्हाला लाभेल. आणि म्हणून शांतीलाल मुथा फाउंडेशन जे काही करते आहे मूल्यशिक्षण संदर्भामध्ये, तर ते अतिशय उत्कृष्ट असं काम आहे. आणि प्रत्येक गावागावापर्यंत, वाडी तांड्यापर्यंत आम्हाला घेऊन जाण्याचा मानस आहे शासनाच्या वतीनं, SCRTच्या वतीनं. यासाठी संस्थेनं अनेक महत्त्वाची कामं हातात घेतली आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि मास्टर ट्रेनर्स यांचं प्रशिक्षण, मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारी यांच्यासाठी ओरिएंटेशनचा कार्यक्रम, या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या छोट्या फिल्म्स तयार करणं, शिक्षकांसाठी सोप्या भाषेतली मार्गदर्शक पुस्तकं आणि मुलांसाठी कृतीपुस्तिका बनवणं, अशी अनेक कामं. भारतातलं शिक्षण अधिक अर्थपूर्ण बनवण्याच्या आणि एक चांगला समाज घडवण्याच्या या प्रक्रियेत मूल्यवर्धन आपली भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक आहे आणि सज्जही आहे. आपल्या सहभागामुळं अनेक छोटे आणि मोठेही बदल घडू शकतात. या विश्वासानं आपण सगळे या आनंद यात्रेत सामील होऊया. मला आता ह्या गोष्टीची खात्री पटली आहे की महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये मूल्यवर्धन लवकरच जाईल आणि मूल्यवर्धन यशस्वी करण्याचं श्रेय जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आणि क्लस्टर ऑफिसरलाच राहील ह्याची मला खात्री आहे. मूल्यावर्धित शिक्षण याच्यावर भर देण्याचा निर्णय राज्य